दिवाळीनिमित्त दिल्लीमध्ये पहिल्यांदा शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांच्याकडून दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला। कसा होता एकंदरीत कॉन्सेप्ट आणि कसा संदर्भ? सर काय सांगाल, अनोख्या पद्धतीने तुम्ही दिवाळीत पहिल्यांदा खासदार झाल्यापासून तिथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन केलं, कसा होता एकंदरीत कार्यक्रम? प्रामुख्याने माझं हे लगेच येणारं दुसरं वर्ष असेल, पण पहिलंच समजा। आणि मुंबईला जशी आपण दिवाळी साजरी करतो, महाराष्ट्रात साजरी करतो, त्या पद्धतीने दिल्लीलाही झाली पाहिजे अशा पद्धतीने माझी एक हे होती, कल्पना होती। आणि त्या पद्धतीने मी ती दिवाळी साजरी केली। त्यावेळेला तिथल्या लोकांना तुम्हाला माहित असेल की मुंबईला आपला वडापाव फेमस आहे आणि वडापाव फेमस असेल, पण पाव आपल्यासारखं मिळत नाही। वडा ते बनवतात, एवढाच हे टेस्टी नसतं पण बनवतात, आणि पाव मिळत नाही। त्यामुळे वडापाव आणि मिसळमधून मी जनतावाल्यांचं आपल्या इथे पार्ल्याला जे आहे त्यांचं फरसाण असतं। आणि इथून माझे मित्र बाबू खोत म्हणून आहेत, ते ताजमध्ये होते पहिले आणि नंतर आता BRC मध्ये काम करतात त्यांच्या ह्याच्यामध्ये रेस्टॉरंटमध्ये। तर त्यांना मी घेतलं आणि त्या ठिकाणी मी अशा पद्धतीने जवळजवळ 150 लोकांसाठी तिथे आयोजन केलं होतं। म्हणजे महाराष्ट्रातले महाराष्ट्रीयन लोक तिथे असतात, तर दिवाळीची एक सांज संध्या असं पद्धतीने केलं होतं। चांगली ढोल बिल ठेवले होते आणि वडापाव, मिसळपाव आणि चहा कॉफी अशा पद्धतीने आणि भेट देणं अशा पद्धतीने पहिली दिवाळी। आणि त्यावेळेला तिथे लोक सांगायला लागले की अनेक वर्षानंतर पहिल्याने, म्हणजे पहिले याच्या अगोदर झालेलं नव्हतं, पहिल्याने कोणीतरी महाराष्ट्रातल्या खासदारांनी दिवाळीचं फंक्शन केलेलं आहे, म्हणजे संध्या केलेली आहे। आणि ते मला देखील आवडलं आणि सर्व खासदारांचे देखील जे काही खासदार आले त्यांचं देखील मी पाहुणचार केला। पण ज्यांचं नाही आलं तर आपल्याला देखील भेट वस्तू पाठवतो। तर सर्वच्या सर्व लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या सर्व खासदारांना मी भेटवस्तू देखील पाठवून दिल्या। आपण पाहिलं तर दिवाळीचा सण आहे, मोठ्या प्रमाणात तरुणांकडून आतिषबाजी केली जाते। अशामध्ये मुंबई शहरात ठिकठिकाणी आग लागण्याचे प्रकार आपण पाहिलं तर बॉम्ब असेल, फटाक्याने वाढत आहेत। अशामध्ये आपल्या सुद्धा इमारतीमध्ये ज्या ठिकाणी तुम्ही राहतात त्या ठिकाणी सुद्धा आग लागल्याची घटना झाली आहे, कशा वाटतं? माझ्या इकडे दिवाळीचा कार्यक्रम इथे मातोश्रीमध्ये सुरू होता, तो आटपून मी अख्खा दिवस चालू होता, तो आटपून मी परवाच्या दिवशी जे 10:30 वगैरे वाजले असतील आणि चाललो होतो। तेवढ्यात लिफ्टमध्ये 2 माणसं बघितली तर आमच्या एका कोपऱ्याच्या गेटमध्ये काही माणसं फटाके उडवत होती आणि एक स्त्री आणि व्यक्ती अशी म्हणत कुछ आग लगाय असं ते स्वतःच बोलत होते। पण मलाही कळलं नाही की काय लागलंय, पण म्हणून म्हटलं एक जिज्ञासा म्हणून मी त्यांच्याबरोबर माझा 17वा माळा आहे आणि 22व्या माळ्यावर गेलो। त्यांना विचारलं क्या हो गया? नाही कुछ मालूम नाही, ऐसा बाहर से फोन आया की अपने बिल्डिंग में आग लगाय। आणि मग गेल्यानंतर मी बघितलं तर एका ह्याच्यामधून धूर येत होता संपूर्ण। आणि मी गेलो त्यावेळेला आमच्या तिथली सोसायटीतली 2 गार्ड, वॉचमन किंवा त्यांचे गार्ड असतील, ते 2 आतमध्ये ती खिडकी म्हणजे गॅलरीला लागली होती आग, ते खोलण्याचा प्रयत्न करत होतो। मी त्यांना सांगितलं की आपल्याकडे फायर डिस्टिंग्विशर असेल तर आपण घेऊन या, तर ते एकजण घेऊन आला। परंतु ती काच आहे ना, ती ह्याच्या हीटमुळे एकदम जाम चिपकून गेली आणि ती टफन ग्लास होती। मग तो बोलला मला तोडू का? म्हटलं तोड ना। ते 2-4 फटके मारले पण ती का तुटली नाही। मग नंतर सर्वांनी मिळून आम्ही त्यांचा तो दरवाजा खेचला आणि मग त्यातनं छोट्याशा ह्याच्यातनं ते आम्हाला ते फायर डिस्टिंग्विशर जे होतं विझवण्याचं, त्याच्या माध्यमातून त्यांनी फवारणी केली आणि ते गेलं। आणि वॉटरच्या बाबतीमध्ये देखील बघितलं, पंप आम्ही पाईप आपण आणला पण तो पाईपातनं पाणीच नव्हतं येत। याचा अर्थ पुन्हा फायर ब्रिगेडने, महानगरपालिकेने हे केलं पाहिजे की फायर डिस्टिंग्विशर वापरताना किंवा फायरचा पंपाचा कनेक्शन असलेलं असेल आपल्याकडे ते असेल तर त्याची देखील सर्व्हिसेस झाली पाहिजे। आज नवीन बिल्डिंगमध्ये ही परिस्थिती झाली आणि ते वॉचमन होते, आम्ही होतो आणि मी ज्यावेळेला बाहेर आलो होतो माझ्या चेहऱ्याला मला दिसत, कारण तो कार्बन डायऑक्साईडचं ते काय सबस्टन्स असेल, ते केमिकल असेल, त्याच्यामुळे माझं काचेवरती संपूर्ण भरून गेलो होतो, माझ्या बुटापर्यंत मी सफेद झालो होतो। तर अशा पद्धतीने ते गेल्यानंतर मला नंतर माझ्या आपल्या महानगरपालिकेच्या डिपार्टमेंटमधून फोन आले, बाबा काय असं झालं? म्हटलं नाही, आग विझवलेली, आता काय फायर पाठवू नका। दुसरी गोष्ट मला त्यात कळली की उंच हाय राईज असेल, 9व्या माळ्याच्या वर बिल्डिंग असेल तर त्यांना ते 6 पंप, फायर हायड्रंटचे पंप वगैरे मागवावे लागतात। तर म्हटलं आता काही याची गरज नाहीये, आम्ही आता विझवून झालेलं आहे। परंतु हे जे कोणी फटाके जे आम्ही फोडतो आणि ते रॅकेट वगैरे काहीतरी लावतात ते, आणि ते डायरेक्ट लोकांच्या घरांमध्ये अनेक प्रकार असे घडलेले आहे। गोरेगावला घडलेलं आहे, त्यानंतर जोगेश्वरीमध्ये देखील या 2-3 दिवसात घडलेलं आहे। तर मी देखील आता 377च्या माध्यमातून किंवा ज्या काही यंत्रणा असेल त्यांच्या माध्यमातून याच्यावरती तुम्ही फटाके वाजवा, आवाज येईल असं वगैरे असेल,
पण जे कोणाला नुकसान ते बाटलीमध्ये लावतात आणि ते रॅकेट संपूर्ण तुमच्या घरांमध्ये घुसतोय आणि आग लागत असेल. मागच्या वेळेला गोरेगावमध्ये देखील लागली, हाय राईज बिल्डिंगच होती, पूर्ण घर खाक झालं. आता हे पण आमच्या बिल्डिंगमध्ये लागल्यानंतर एवढ्या हाय राईज बिल्डिंगमध्ये कसं काय लोक म्हणजे प्रोटेक्ट करणार. लिफ्ट पण आपल्याला असतील, पण ते सर्वच जण चालू करताना किंवा प्रत्येक मधल्यावरनं खाली उतरताना हे करेल. रिफ्यूज एरिया देखील असेल, पण एवढ्या मोठ्या तेवढ्या आपल्याकडे लॅडर पण तेवढ्या आहेत का फायर ब्रिगेडच्या एवढ्या उंच रिफ्यूज एरिया आपण ठेवलेला आहे, पण तेवढ्या पण पाहिजे. त्यामुळे मला ह्या फटाक्यांच्या बाबतीमध्ये लोकांना देखील विनंती करायची आहे, हे रॅकेट वगैरे बिल्डिंगच्या आजूबाजूला हे करू नका. कदाचित ते घरात फुसरून एखाद्याचा संसाराचं नुकसान करणार असेल किंवा जीवितहानी देखील करणार असेल, तेव्हा माझी या आत्ताच्या घटनेच्या अनुषंगाने मी विनंती करतोय सर्वांना. मुंबई शहरात पण सातत्याने आग लागत आहे, तर फटाक्यांमुळे बऱ्याच ठिकाणी नवी मुंबई असेल किंवा मुंबईत अशामध्ये आपण यावर काय फटाके जे आहेत, फटाके रॉकेट असतील किंवा इतर, त्याच्यावर कुठेतरी कारवाई किंवा इतर साठी तुम्ही काय आव्हान? मी हे बघणार आहे की फटाके अख्ख्या देशात हे केलं जातं. मी केंद्राच्या माध्यमातून 0 आवर्समध्ये हा विषय काढणार आहे की जे घातक असतील, तुम्ही फुलबाजा असतील, तुम्ही जमीनचक्र भुईचक्र असतील, तुळस म्हणतात ते असतील, मोठे बार असतील, आवाज झाला संपलं. परंतु हे असे काही असतील की ज्याच्यामुळे घरांचं संपूर्ण त्याचं ज्यांनी जे फर्निचर केलेलं असेल त्याच्या पैशाची राखरांगोळी होणार असेल, अशा फटाक्यावर बंदी आणावी. यासाठी मी योग्य ते नियमाच्या माध्यमातून मी तो प्रश्न लोकसभेमध्ये मांडणार आहे. काँग्रेसचे आमदार भाई जगतापने आज म्हटले की पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंबरोबर जाणार एकत्र स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली. कशा पाहताय? हो, मुंबई कॉर्पोरेशनच्या इलेक्शन आता येणार आहेत आणि कोर्टाने देखील सांगितले 31 जानेवारीच्या पर्यंत ते घ्यायचे आहेत. परंतु आता वेगवेगळे काही विषय येत आहेत. त्याच्यामध्ये विषय असा आहे की ज्या मतदार याद्यांमधल्या नावांचा विषय आहे किंवा पुन्हा मतदार याद्या पुन्हा नवीन तयार करायच्या असतील, तर मला अजून वाटतं की पुढे कदाचित जाऊ शकतील असं, म्हणजे या अशा सराउंडिंगनी आताची जी परिस्थिती आहे त्याच्या अनुषंगाने. परंतु कोणी कोणाची युती करावी किंवा कोणाची नाही होणार आहे ते थोड्या दिवसातच कळेल. आणि प्रत्येक पार्टी किंवा प्रत्येक पार्टीचा सहयोगी हा मला किती जास्त फायदा होईल या दृष्टीने तो विचार करतो राजकीय, आणि त्या पद्धतीने काँग्रेसने त्यांचा विचार केला असेल. धर्मेंद्र पांडेसोबत सत्यम सिंह, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.